नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजचा व्हिडिओ स्पेशल BMCची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, ज्यांनी फॉर्म तर भरला आहे, मराठी, इंग्लिश, मॅथ, GS यासाठी काय काय अभ्यास करावा नेमकं सुचत नाही आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी स्पेशली मराठीसाठी हा आजचा व्हिडिओ मित्रांनो. बघा, मराठी, इंग्लिश, मॅथ आणि GS असे 4 विषयाचे आपल्याला 25-25 प्रश्न येणार आहेत आणि 25-25 प्रश्न म्हणजे 200 मार्काचा हा पेपर आहे. मराठी आणि GS, मराठी आणि इंग्लिश हे आपले डिसायडिंग फॅक्टर असणार आहे, कारण GS बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना कवर नसल्यामुळे तिथं मार्क जाण्याची शक्यता. पण मराठी आणि मॅथ हे असे विषय जे आपल्याला आउट ऑफ मार्क मिळवून देऊ शकतात. नक्कीच मित्रांनो, माझ्या बाबतीत सांगायचं तर नुकतंच झालेल्या सरळ सेवेमधूनच माझं सिलेक्शन सिनियर असिस्टंट ह्या पदावर झालेलं आहे आणि फक्त मराठीमध्येच माझे मार्क जास्ती असल्यामुळं मला ही पोस्ट मिळाली. मराठीमध्ये एक एक मार्क किती महत्त्वाचा असतो आणि मराठी हा विषय भरपूर जर तयारी केली आपण, म्हणजे तयारीला तितका वेळ दिला तर आपल्याला भरपूर असे मार्क देऊन जातो. विशेष मी जोर कशामुळे देतो आहे, कारण मराठीमध्ये 100पैकी 50पैकी 50 मार्क मिळतात. माझं सिलेक्शन त्याच्यामुळंच झालेलं आहे. माझ्या नंतरच्या ज्या कॅन्डिडेटला होते ते त्याच्यापेक्षा मला फक्त 2 मार्क जास्ती होते, म्हणजे मला 50पैकी 50 मार्क मराठीमध्ये होते आणि माझ्या नंतरच्या कॅन्डिडेटला 50पैकी 48 मार्क होते आणि पोस्ट फक्त एकच होती. त्या एकाच पोस्टवरती माझं सिलेक्शन झालेलं आहे. म्हणून सांगतो की जास्तीत जास्त आपण आपल्याला जिथं मार्क येऊ शकतात अशा विषयाला वेळ देणं आवश्यक आहे. मग असे विषय सरळ सेवेमध्ये 2 विषय येतात. मराठी हा विषय येतो आणि दुसरा विषय येतो तो म्हणजे मॅथ. तर जास्ती मराठी, इंग्लिश, मॅथ आणि GS या सगळ्याच विषयाबद्दल मला बोलायचं आहे. पण सध्या तरी मी फक्त मराठीबद्दल बोलणार आहे. तर ठीक आहे, मराठीबद्दल बोलायचं झालं तर एक मोघम घेऊ की मॅक्झिमम लोकांचं मराठीचं बेसिक कवर आहे असं आपण समजू. ठीक आहे. तर मग मराठीमध्ये चॅप्टर वाईज जर पाहायचं गेलं तर सगळ्यात महत्त्वाचे चॅप्टर कोणकोणते येतील मित्रांनो BMCसाठी? तर मला वाटते प्रत्येक कोणतीही सरळ सेवा परीक्षा घ्या, त्या परीक्षेमध्ये प्रयोग, समास, संधी, शब्दसिद्धी, त्यानंतरनं लिंगविचार, वचनविचार, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी, त्याबरोबर वाक्प्रचार यावरती प्रश्न हमखास असणार म्हणजे असणार. 100% प्रश्न याच्यावरती असणार. मग आपलं जास्तीत जास्त लक्ष असलं पाहिजे की अशा टॉपिक्सला, अशा सब्जेक्टला आपण फोकस केलं पाहिजे, जेणेकरून जास्तीत जास्त मार्क आपल्याला त्याच्यामधून मिळू शकतील. तर प्रयोग हा असा चॅप्टर आहे, कोणताही मागचा सरळ सेवेचा इवन MPSCचे सुद्धा पेपर तुम्ही उचलून बघा मित्रांनो, त्याच्यामध्ये प्रयोग हा चॅप्टरमध्ये जास्तीत जास्त प्रश्न तुम्हाला विचारलेले दिसतील. संधीसुद्धा तसाच चॅप्टर आहे, समाजसुद्धा सेम चॅप्टर आहे ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात. म्हणून तुमची फर्स्ट प्रायोरिटी ही असली पाहिजे प्रयोग, समास, संधी आणि शब्दसिद्धी. व्याकरणामधले हे सगळ्यात महत्त्वाचे 4 टॉपिक जास्तीत जास्त रिव्हिजन देऊन सर्वात आधी कव्हर करणे, त्याच्या कन्सेप्ट लक्षात घेणे, जेणेकरून आपले जास्तीत जास्त प्रश्न व्यवस्थितरित्या तिथं सुटू शकतील. आपण 25पैकी 25 प्रश्न बरोबर आणणं हे आपलं फर्स्ट टार्गेट असलं पाहिजे. एकदा जर का तुमचे 25पैकी 25 प्रश्न जर मराठीमध्ये बरोबर आले तर इतर मुलांपेक्षा तुम्ही फार फार मेरिटमध्ये पुढे जाल मित्रांनो. आणि राहिलेले शब्द सांगायचे म्हटलं तर राहिलेल्या टॉपिकबद्दल बोलायचं झालं तर शुद्ध शब्द, अशुद्ध शब्द, त्याच्यानंतर सिद्ध आणि साधित शब्द, एखादा छोटा आला तर पॅरेग्राफसुद्धा येतो. म्हणून पॅरेग्राफ वेळेवर आपण सोडू शकतो, जेणेकरून भरपूर वेळ असतो, 2 तासाचा वेळ असतो, त्याच्यामुळे पॅरेग्राफला भरपूर वेळ देऊन आपण योग्यरित्या आन्सर पॅरेग्राफमधून काढू शकतो. पण आपण वेळ कुठे द्यायचा आहे, अभ्यास कशावर जोर द्यायचा अभ्यासाचा, तर हे 4 चॅप्टर मराठीचे प्रयोग, समास, संधी आणि शब्दसिद्धी. त्याबरोबर बाकीचं तर आहेतच. मग लिंगविचार, वचनविचार, जास्तीत जास्त मुलांचं हे टॉपिक सोपे वाटतात, लिंगविचार, वचनविचार. पण तिथं बरेच मुलं चुकतात. बऱ्याच मुलांना शब्दाचं लिंगच लक्षात येत नाही लवकर, हे पुल्लिंग आहे का, स्त्रीलिंग आहे का, नपुंसकलिंग आहे. म्हणून असे शब्दसुद्धा जास्तीत जास्त आपण प्रॅक्टिस केले पाहिजेत. एकवचन आहे का, अनेक वचन आहे, असे सुद्धा शब्द. आणि सरळ सेवेमध्ये असेच शब्द टाकले जातात जे नॉर्मली कन्फ्युजिंग असतात लिंग वचन विचारामध्ये. ठीक आहे. तर म्हणून एवढं सांगतो मित्रांनो की जास्तीत जास्त जर वेळ आपण मराठीमध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, लिंगविचार, वचनविचार यांना जर दिला तर आपले जास्तीत जास्त मार्क तिथे मिळू शकतील. आणि आणखीन जर बोलायचं झालं तर आता रेफरन्स बुक वगैरेबद्दल बऱ्याच मुलांना माहिती नसेल. आपण जे मटेरियल वापरतो ते असं असतं की याच्या आधी आपण कधी वाचलेलं नसतं, त्याच्यामुळे ते विषय आपल्याला हार्ड जातो. पण मी सांगतो मित्रांनो, प्रत्येक सब्जेक्टसाठी तुमच्याकडे फक्त एकच पुस्तक असलं पाहिजे. मराठी वाचताय ना तर फक्त एकच पुस्तक वाचा.
इंग्लिश वाचताय ना तर फक्त एकच पुस्तक वाचा, त्याला जास्तीत जास्त रिव्हिजन द्या, जेणेकरून ते रिव्हिजन तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळवून देईल. ठीक आहे, असा जर तुम्ही अप्रोच ठेवला तर तुमचे खरोखरच जास्तीत जास्त मार्क येऊ शकतील मराठीमध्ये. तुमचं टार्गेट असलं पाहिजे 25पैकी किमान मी 24 तरी मार्क मिळवेल मराठीमध्ये. आणि मॅथ तर तुमचं असतंच, प्रत्येकजण मॅथ करतो, म्हणून मॅथमध्ये सुद्धा तुमचं टार्गेट असलं पाहिजे 25पैकी 25 मार्क मी मिळवेल. मराठीमध्ये सांगायचं झालं तर मोरा वाळंबे सरांचं पुस्तक प्लीज, बरेच जण म्हणतात मोरा वाळंबे प्रत्येक परीक्षेसाठी उपयुक्त आहे, पण प्लीज मी इथं सांगतो की मोरा वाळंबे सरळ सेवेसाठी तुम्ही वापरू नका. बऱ्याच जणांना हे विचित्र वाटेल की मोरा वाळंबे हा तर मराठीचा संदर्भ ग्रंथ समजला जातो स्पर्धा परीक्षेमध्ये, पण इथं का सांगतोय मित्रांनो की मोरा वाळंबे हा राज्यसेवेचे मुलंसुद्धा वापरतात, पण राज्यसेवेमध्ये थेरॉटिकली हा सब्जेक्ट असतो. मराठीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर इथं आपली परीक्षा MCQ आहे, म्हणून जास्तीत जास्त सराव करा तुम्ही. सांगायचं झालं तर बाळासाहेब शिंदेचं MCQचं पुस्तक आहे, त्यांचं छोटंसं ग्रामरचं पुस्तक, ते तुम्ही वापरू शकता. 100% त्याच्यातून तुम्हाला कवर होऊ शकतं. त्याच्यानंतरनं आणखी सांगायचं झालं तर हातनुरे सरांचा लोकसेवा पब्लिकेशनचं गट ब आणि क साठीचं मराठीचा एक ठोकळा आहे मित्रांनो ॲनालिसिसचा. तुम्ही जर MPSCच्या अगोदर जर रेफर केला असेल तर तुम्हाला लक्षात येईल तो ठोकळा किती महत्त्वाचा आहे. तो ठोकळा तुम्ही यूज करा. त्या ठोकळ्यामध्ये इतके महत्त्वाचे शब्दसंग्रह, म्हणी, वाक्प्रचार, समानार्थी, विरुद्धार्थी आणि आत्तापर्यंतचे सगळे आलेले प्रश्न त्याच्यामध्ये दिलेले आहेत. तेवढं जरी तुम्ही सोडवलं तरी मराठीमध्ये 25पैकी 25 ते 24 मार्क कमीत कमी तुम्ही मिळवाल, याची मी हमखास आपल्याला खात्री देतो. नक्कीच तुम्हाला जर खरोखर मनातून या गोष्टी पटत असतील तर तुम्ही हा संदर्भ ग्रंथ वापरा. एक तर बाळासाहेब शिंदे वापरा, नाहीतर लोकसेवा पब्लिकेशनचं ते मराठीचं ॲनालिसिसचं पुस्तक तेवढं रेफर करा. 100% तुम्हाला त्याच्यातून जास्तीत जास्त मार्क मिळतील मित्रांनो, हे मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. ठीक आहे, तर आपल्याला जर असाच व्हिडिओ याही पुढं आणखी एखाद्या विषयासाठी, हा व्हिडिओ छोटा का बनवतो आहे मी, तर जास्तीत जास्त मोठा व्हिडिओ आपली पाहण्याची इच्छा होत नाही, म्हणून एका विषयासाठी हा छोटा व्हिडिओ तुम्हाला पाहिली ती माहिती उपयुक्त अशी मिळेल म्हणून हा व्हिडिओ फार छोटा बनवलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच याच्या पुढचा व्हिडिओ मग कशावर बनवू हे मला नक्की सांगा. तुम्हाला जर मराठीमध्ये अडचण असेल, इंग्लिशमध्ये अडचण असेल, GSमध्ये अडचण असेल, मॅथबद्दल आणखी काही माहिती असेल तर मला प्लीज तसा मेसेज करा. मी नक्की याच्या पुढचा व्हिडिओ त्याच्यावरती आपल्याला बनवून देईल. जास्तीत जास्त आपल्याला मदत कशी होईल या हिशोबानं मी हा व्हिडिओ बनेन मित्रांनो. ठीक आहे, आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा, एखादी छानशी कमेंट करा आणि लवकरच भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.